हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरीवर्क क्लासेस। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे कमळ बनवून यापासून हँगिंग किंवा लटकन बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे हे पिंक कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहेत। या पाईप क्लीनर पासून आपण अशा पद्धतीच्या पेटल्स बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एकदम मधोमध हा पाईप क्लीनर फोल्ड करून याला कट करून इथे तुम्ही पाहू शकता दोन तुकडे बनवून घेतलेले आहेत। आता या दोन तुकड्यांपासून आपल्याला दोन पाकळ्या बनवायच्या आहेत। तर त्या पाकळ्या बनवण्यासाठी सुरुवातीला मी हा पाईप क्लीनर असा अर्ध्यातून फोल्ड करून घेतला। तुम्ही इथे पाहू शकता मी अर्ध्यातून हा पाईप क्लीनर फोल्ड करून घेतलेला आहे। फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आपल्या बोटाच्या एक कांड्यापेक्षा जास्त अंतर सोडून पाईपाला आपण या पाईप क्लीनरला ट्विस्ट द्यायचा। ट्विस्ट घेतल्याच्या नंतर हा पाईप क्लीनर खालच्या साईडला बेंड करायचा। खालच्या साईडला बेंड करून झाल्याच्या नंतर आता इथं हा जो खालचा पॉइंट आहे तिथे हे सर्व पाईप एकत्र घेऊन अशा पद्धतीने ट्विस्ट लावून द्यायचा आणि ही अशा पद्धतीची पाकळी तयार होते। तुम्ही इथे पाहू शकता किती नाजूक छोटी अशी इथे पाकळी तयार झालेली आहे। अजून एकदा बघा, मी हा पाईप क्लीनर फोल्ड करून घेतला, त्यानंतर एका कांड्यापेक्षा जास्त अंतरावर हा पाईप क्लीनर इथे बेंड ट्विस्ट करून घेतला। ट्विस्ट करून घेतल्याच्या नंतर दोन्ही साईडचे दोन्ही पाईप बेंड करून घेतले आणि इथे खालच्या पॉइंटला सर्व पाईप्सचा मिळून एक ट्विस्ट घ्यायचा। आता तुम्ही इथे पाहू शकता ही अजून एक सुंदर अशी पाकळी इथे तयार झालेली आहे। आता या अशाच पद्धतीच्या किंवा अशाच कलरच्या आपल्याला ज्या पद्धतीच्या ज्या कलरच्या पाकळ्या पाहिजेत त्या कलरच्या आपण इथे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी ह्या पाकळ्या वेगवेगळ्या कलरच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। मला लाईट पिंक, डार्क पिंक आणि ग्रीन कलरच्या पाकळ्या आणि मध्ये लावण्यासाठी हा पोलन पाहिजे आहे। तर मी इथे एक पाईप क्लीनर घेऊन त्या पाईप क्लीनरला अशा पद्धतीने राऊंड 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 फिरवत तुम्ही इथे पाहू शकता मधला पोलन बनवून घेत आहे। मी इथे पूर्ण एक पाईप क्लीनर असा गुंडाळून घेत आहे। आता हा पाईप क्लीनर गुंडाळून झाल्याच्या नंतर इथे हा पॅक करून दिला। आता ज्या साईडला मी हा पाईप क्लीनर पॅक केलेला आहे त्याच साईडला आपल्याला ग्लूगनचा यूज करून या पेटल्स अशा पद्धतीने चिटकवायच्या आहेत। त्यासाठी मी हा पाईप क्लीनर खाली जो राऊंड बनवलेला होता तो खाली ठेवून घेतलेला आहे आणि ग्लूगन हीट करून घेऊन ग्लूगनच्या सहाय्याने आपल्याला एक एक पेटल यावरती चिटकवून द्यायची आहे। पहिल्या राऊंडवरती आपण 6 पेटल्स चिटकवणार आहोत, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 6 अशा आपण 18 पेटल्स एका फ्लावरसाठी चिटकवणार आहोत। इथे 3 पेटल्स चिटकवून झालेले आहेत। आता आपण याच्यावरती अजून 3 पेटल्स चिटकवून घेणार आहोत। तर इथे आपण 6 पेटल्स चिटकवून घेतलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता। आता या 6 पेटल्स झाल्याच्या नंतर आपल्या याच्या मध्यभागी अजून 6 पेटल्स चिटकवून घ्यायचे आहेत। या पेटल्सच्या मध्यभागी म्हणजे या ज्या दोन लाईट पिंक कलरच्या पेटल्स आहेत त्याच्या मध्यभागी म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पेटल्स चिटकवायचे आहेत। तर या 6 पेटल्स चिटकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला यावरती ग्रीन कलरच्या 6 पेटल्स चिटकवायच्या आहेत।
तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असे लोटस इथे तयार झालेले आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा आपण आता याला शेप देऊन घेऊ, लोटस सारखा शेप देऊन घेऊ. तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असे लोटस इथे तयार झालेले आहे. हे एक लोटस आणि हे एक लोटस. आपण या 2 लोटसचा यूज करून आता छोटेसे हँगर कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी मी इथे सुई दोरा आणि काही मणी घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपण खालच्या साईडला फक्त एक लटकन लावणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बेल्ट सुद्धा लावू शकता. जे रेडीमेड बेल्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीच्या बेल्स सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता हँगिंगसाठी. तर सुरुवातीला मी एक गोल्डन मणी टाकला, त्यानंतर हा मोठा मणी टाकून घेतला आणि त्यानंतर इथे हे जे लोटस आपण बनवलेले आहे ते टाकून घेतले. लोटस एकदम मध्यभागी ओवून घ्या, म्हणजे ते बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने राहील. तुम्ही जर एका साईडला ओवले तर ते लोटस इकडे तिकडे फिरेल. आता मी इथे हे 5 व्हाईट मनी, एक गोल्डन मनी आणि त्यानंतर 5 व्हाईट मनी असे मनी टाकून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे खालच्या साईडवरून वरच्या साईडला सुई घेऊन हे दुसरे लोटस यामध्ये ॲड केलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्ही एकमेकांना हे लोटस हँग करून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे इथे लोटसचे हँगर तयार झालेले आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही गौरी गणपती डेकोरेशनसाठी या लटकनचा यूज करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये मण्यांची संख्या वाढवून अजून हे लटकन लेंदी करू शकता, किंवा यामध्ये अजून लोटस ॲड करून सुद्धा तुम्ही हे लांब लटकन बनवू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला याबद्दल काही इश्यू असतील तर कमेंट नक्की करा. थँक्यू.